सध्या ना इतकं ऊन आहे ना की स्कार्फ आणि गॉगल घातल्याशिवाय ना घराच्या बाहेरच पडू शकत नाही. आणि मला कॉलेजला जायचं होतं, त्याच्यामुळे मी पूर्ण पॅक होऊन गेले होते. आणि त्याच्यानंतर ना कॉलेजमधलं माझं काम झालं आणि घरी येताना ना बघते तर इतकं छान वातावरण झालं होतं, असं वाटत होतं पाऊसच पडेल का काय. दुसऱ्या दिवशी होता स्वामी प्रकट दिन आणि त्याच्यामुळे प्रसाद वगैरे घेऊन ना मी गेले मठामध्ये. आणि स्वामी चरित्र सारामृत पारायण होतं, ते संपूर्ण केलं. खूप दिवसापासून इच्छा होती की मठामध्ये करायचं आहे आणि ते झालंसुद्धा पूर्ण. 1 तास लागला स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आरती वगैरे हे सगळं आधीच झालं होतं आणि शेवटी ना स्वामीचरित्र पारायण होतं, ते सुद्धा खूप छान पार पडलं. आणि आता लवकरच ना गुरुचरित्र पारायणाचं सप्ताह चालू होणार आहे. तर 9 एप्रिलपासून ना गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हा बसणार आहे. तर ज्यांना कोणाला बसायचं आहे तर त्यांनी आधीच नाव नोंदणी करायची आहे. आणि त्याच्यानंतर ना औदुंबराला प्रदक्षिणा घालून ना प्रसाद घेऊन त्याच्यानंतर ना मी निघाले घरी. घरी ना सोना आली होती, म्हणजेच माझ्या नंदेची मुलगी. तर तिला ना स्मूथनिंग करून हवी होती, कारण तिच्या कॉलेजमध्ये ना एक फंक्शन होतं आणि माझ्याकडे मशीन असल्यामुळे ना ती नेहमी माझ्याकडे येत असते. तर अशा प्रकारे ना तिची मी स्मूथनिंग करून दिली. आणि त्यानंतर ना संध्याकाळी आम्ही सगळे गेलो होतो जरा टहलण्यासाठी. तर छान वाटतं संध्याकाळच्या वातावरणामध्ये ना, असं छानपैकी सनसेट बघता बघताना. मुलंसुद्धा इथे छान खेळतात ह्या मोकळ्या मैदानामध्ये. सूर्यास्त होताना ना खरंच वातावरण एकदम छान असतं, पण हे वातावरण ना जास्त वेळ नसतं. मला वाटतं 1 ते 1.5 तासच फक्त हे वातावरण राहतं. आणि त्याच्यानंतर ना विवांचे केस मला कट करायचे होते. तर विवांची ती नौटंकी चालू होती, तरीही ना त्याला गपचूप मी कसं तरी आडीगुडी लावून ना केस कट करायला लावले. डेली व्लॉग जर आवडत असतील तर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.